साऊंड, लाईट, कॅमेरा रोल, ऍक्शन. काय डायलॉग सांगितले होते तुम्ही? पुन्हा एकदा सांगा. अहो तर झिपरे, 50-50 वेळेस एकच डायलॉग तुले पुन्हा पुन्हा सांगू का? तुले अक्कल नाही का तेवढी? मला नाही जमायचे एवढे मोठमोठाले डायलॉग. तुम्ही असं करा, कट टू कट घ्या. अरे कोण हिरोईन केलं रे इले तर डायलॉग पण ध्यानात राहत नाही. आणि डायरेक्शन कसं करायचं ते तू शिकून राहिली का मले? कट टू कट घ्यायचा का मास्टर घ्यायचा? तर तुले येत असेल तर तूच कर ना डायरेक्शन. हिरोईन म्हणून मी थांबतो तिथं. हो, तुम्ही तुमचं काम करा. डायलॉग काय आहे ते सांगा व्यवस्थित. ये पाय, आता एकदा सांगून राहिलो, पुन्हा पुन्हा डबल डबल तेच मी सांगणार नाही. नाही तर लगे डायरेक्ट बॅकअपच करून टाकीन. ओ डायरेक्टर साहेब, अहो सांगा ना तेवढा डायलॉग सांगा ना डबल. कायले मचमच करता? आपला टाइम जातो. जाऊ द्या सांगून. अहो तुला काय म्हणायचं माहितीये का? मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. तुम मुझसे शादी करो, नहीं तो मैं जहर खा के मर जाऊंगी. हाँ करना तू डायरेक्शन करना, तूच कर. ते स्पॉट बॉयचं काम मी करतो. ये तर कॅमेरा जवळ ये. ए भाऊ, तू नको मध्ये करू. तू तो स्पॉट बॉयचं काम कर ना, आमचं काम आम्हाला करू दे. या पाय, तुला काय म्हणायचं माहितीये का? तो असा हातात हात घ्यायचा आणि म्हणायचं, राहुल मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. तुम मुझसे जल्दी से जल्दी शादी करो, नहीं तो मैं जहर खा के अपनी जान दे दूंगी. बस एवढा डायलॉग आहे, एवढा म्हणायचा. ओके ठीक है. दो आप एक्शन दो. लाइट, साउंड, कैमरा रोल, एक्शन. राहुल, तुम मेरे बच्चे के बाप बनने वाले हो. तुम मुझसे शादी करो, नहीं तो मैं मर जाऊंगी. ओए मसाड तोंडे, तुला डायलॉग काय सांगितले ते ध्यानात राहत नाहीत का? नुसता मेकअप पोतरती 4-4 वेळेस. तोंड जर धुतलं ना तर कुत्र पण पाहणार नाही तुझ्याकडे. आली मोठी हिरोईन बनायले. ओ डायरेक्टर साहेब, अहो तिल्ले मोठं बोलू नका बरं. आपल्या पिक्चरले फायनान्स करेल तिनं. हाव का? बर. ओ मैडम, अहो साधा डायलॉग है मैडम. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. तुम मुझसे शादी करो, नहीं तो मैं मर जाऊंगी. हो, बच्चे की माँ क्या और बच्चे का बाप क्या, दोनों का मतलब एक ही आया ना. राहुल, आता तुला काय म्हणायचं माहितीये का? तो डायलॉग काय था? मैंने तुम्हारे साथ कभी गलत काम नहीं किया. सच बता शमिका, ये पाप किसका है? मैं सुन नहीं सकता शमिका, सच बता ये पाप किसका है? ओय अरे कुठून आणले रे हे धरून? अरे यायले सरळ एक डायलॉग बोलता येत नाही आणि आले मोठे हिरोईन बनायले. ओ डायरेक्टर साहेब, काय म्हणून राहिले तुम्हाला? अरे तर यकन्या पाय तू जिलेबी, माग तू भजी आहे आणि आला मोठा हिरो बनायले. येते का डायलॉग तरी बोलता येतो का तुले? ओ साहेब, डायरेक्टर साहेब, अहो त्याला पण बोलू नका ना. त्यानं पण फायनान्स करेल ना आपल्या पिक्चरले. अरे याले बोलू नका, त्याले बोलू नका. मग पिक्चर कसा होणार आपला? अहो जाऊ द्या ना, आपल्याला कुठे पूर्ण करायचा, त्याच्याकडून पैसे उकळून घ्यायचे. जाऊ द्या. ओ राहुल भाऊ, अहो जरा डायलॉग वर ध्यान द्या ना जरसे. ते डायरेक्टर साहेब काय म्हणतात ते पहा ना. बोललाच का म्हणतात तू? तुला 50 वेळेस सांगितलं मध्ये बोलू नको म्हणून. स्पॉट बॉय ना, स्पॉट बॉय आणि राह ना. आपलं तर काही डोकंच चालून नाही राहिलं इथं. कोण स्पॉट बॉय आहे, कोण प्रोड्युसर आहे, कोण डायरेक्टर आहे. ओ जास्त मच करायचं नाही हा. आपल्यावाली गर्लफ्रेंड आहे ती, घेऊन जाईन मी तिला घरी. नाही तर ओ भाऊ राव द्या ना, आता घ्या ना सीन, घ्या ना पुढचा. आता यप्पा आता कंटिन्यू डायलॉग घ्या दोघायचा. पण मी आता रिटेक घेणार नाही बरं. मैंने तुम्हारे साथ कभी गलत नहीं किया. मेरी कसम खा के कहो, ये पाप किसका है? मैं तुम्हारी कसम खा के कहती हूँ, पेट में जो बच्चा है ना वो प्रोड्यूसर का है. म्हणजे तो आम्हाला धोका दिला. ते बजगन म्हणते गर्लफ्रेंड नाही आहे आणि तू म्हणती हे पाप प्रोड्युसरचं आहे. प्रोड्युसर, अरे काय म्हणून राहिले ती हिरोनी? चाल द्या तुमचं. आपला काही पिक्चर होणे नाही गड्या. हो साहेब, अवतच काही नाही हो. मी फक्त एकच दिवस गेलतो माझ्या तिच्या संग. अरे पण ती डायरेक्ट तू नाव घेऊन राहिली ना बाबा. आलं ना खरं आलं ना शेवटी तोंडावर. 2 महिने झाले पाहून राहिलो मी. अरे तुम्ही गाडीवर काय जाता, हॉटेलात काय मुक्कामी थांबता? मला कळलं नव्हतं का? मला तेव्हाच कळलं होतं.
पण मी काहीच म्हणू ना, तू म्हणत जाय ना मग प्रेम तुझ्यावर आहे, मावर विश्वास नाही का? अहो मग तुझ्यावर विश्वास होता म्हणून मी जाऊ देत होतो, पण आता कसं खरं तोंडावर आलं. हे बजगन हे पण म्हणते तू माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून. सांग ना तू कोणा संग अफेअर आहे ते सांग मला एकदा आता. अरे राहुल, तसं आमचं काहीच नाही. तो मला ज्ञान करतो म्हणून मी त्याच्यासोबत थोडी फ्री मध्ये बोलते आणि तो मला गर्लफ्रेंड समजून बसला. आणि हे या प्रोड्युसरचा याचं काहीच नाही का? ओ इकडे या बरं. ओ काय घोळ घालून ठेवला तुम्ही हा? ती पोरगी तुमचं डायरेक्ट नाव घेऊन राहिली राव. आमचं तसं काहीच नाही हो. मी एकच दिवस घेऊन गेलो तिला हॉटेलात. तिला आईस्क्रीम खायची होती म्हणून घेऊन गेलो. अरे पण ती डायरेक्ट म्हणून राहिली ना, तुमचं नाव घेऊन राहिली ना ती. मायले हे म्हणजे असं झालं, बोट लावलं पोट आलं. चला बापा चला, ते मिटून टाका तेवढं. जाऊ द्या तिकडे, ते शूटिंग जाऊ द्या, ते पिक्चर जाऊ द्या काय घेणं नाही आपल्याला त्याच्याशी. काय चालू आहे तुमची कावाची मचमच? मला तर काही समजूनच नाही राहिलं. अरे तुला काय समजणार रे, तुझ्या गर्लफ्रेंडनं काय दिवे लावले तर? हा म्हणजे काय? आपला पिक्चर येतच सुपर डुपर हिट व्हायला लागला. ए खरं सांग ना काय मिळेल तुमचा? तर मला लय जीव आहे हो तुझ्यावर, लय प्रेम करतो मी तुझ्यावर. ओय चुल्यात गेलं तुमचं ते शूटिंग, मी चाललो तिला घेऊन. अरे तू टेन्शन नको घेऊन मित्रा, ते आपल्या स्क्रिप्ट मधले डायलॉग पाठ करून राहिले. अरे राहुल, तसं काय नाही गड्या. अरे मला डायलॉग ध्यानातच येत नव्हता म्हणून मी बोलून गेले. ए शमिका, हे खरं सांग बरं मला, काय चालू आहे तुमच्यावाला? काय मला कळूनच नाही राहिलं बरं. मला तू खरं सांग, नाही तर मग मी तुझ्या बापाला फोनच लावून देतो आता. अरे तू ध्यान नको देऊ रे, आम्ही स्क्रिप्टवर अभ्यास करून राहिलो. समजलं ना, मला समजलं ना. अभ्यास कुठ रोकाला तुमचा? तर काय मला शंभर पोरग समजलं काय? थांब तुझ्या बापालाच फोन लावतो आणि सगळा प्रकार सांगून देतो. ए काय सांगून राहिला तू? मुचकाडच फोडीन जर काही खड्या लावण्यात तिकडे केले ना, तर पाय गड्या तू लगे. काय फोड बरं? माहिती 32 हातात दिली तर मन. ओय एवढू सक नाही बाबू, मै 32 हातात द्या लागला तू. थांब. ओ कट सीन कट, चलो पॅकअप.